नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. नवऱ्याला आणि मुलांना एकच वस्तू खायला दिल्यास ते कधीच तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. जर तुमच्या घरातील मुलं ऐकत नसतील, सतत चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील किंवा तुमचा नवरा दुसऱ्या व्यक्तीच्या प्रभावाखाली असेल आणि तुमचे ऐकत नसेल, तसेच जर पैशाशी संबंधित अडचणी असतील, तर ही एक गोष्ट खायला द्या आणि 7 दिवसातच बदल अनुभवा. सध्या बहुतेक पालकांना मुलांच्या चिडचिडी आणि ऐकण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी हा अनुभवसिद्ध उपाय जरूर करून पहा. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय तुमच्या घरातील प्रत्येक अडचण सोडवण्यास मदत करतील. मैत्रिणींनो, केवळ ही एक वस्तू जेवणात मिसळा आणि तुमची प्रिय व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करेल, तसेच चुकीच्या संगतीपासून दूर राहील. हा उपाय इतका साधा आहे की यात कोणत्याही मेहनतीची किंवा खर्चाची गरज नाही. एकदा हा उपाय केल्यानंतर मुलं तुमच्याशिवाय काहीही करणार नाहीत आणि कोणताही निर्णय विचारल्याशिवाय घेणार नाहीत. चला, आता पाहूया ही वस्तू कोणती आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर मनापासून एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हा उपाय अतिशय सोपा आणि प्रभावी आहे. तुम्ही हा उपाय मंदिरात करू शकता किंवा घरी शिवलिंग असल्यास तिथेही करू शकता. महादेवाची पूजा करताना आपण अर्पण करत असलेले शुद्ध पाणी, दूध, तांदूळ किंवा फळांपैकी काहीही अर्पण केल्यानंतर पुढील प्रक्रिया करा. काळे तीळ शिवलिंगावर अर्पण करताना संगमेश्वर महादेव आणि श्रमराजेश्वर महादेव यांचे स्मरण करा. तीळ वाहिल्यानंतर शिवलिंगावर जल अर्पण करा आणि ते खाली पडणार नाहीत याची काळजी घ्या. अर्पण केल्यानंतर 2 काळे तीळ वेगळे काढा आणि महादेवाला प्रार्थना करा, हे काळे तीळ मी औषध म्हणून घेत आहे. कृपा करून माझ्या कुटुंबात आनंद राहू द्या, सर्व समस्या दूर होऊ द्या. माझे पती आणि मुलं चुकीच्या संगतीतून बाहेर पडू द्या. प्रार्थना केल्यानंतर ते काळे तीळ घरी घेऊन जा आणि अन्नात मिसळून नवऱ्याला व मुलांना खाऊ घाला. हे तीळ तुम्ही चहा, दूध किंवा पाण्यात मिसळूनही देऊ शकता. संगमेश्वर महादेवाच्या कृपेने तुमच्या समस्या दूर होतील आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदेल. दुसरा उपाय शनिवारी करावा लागेल, ज्यामुळे तुमचे पूर्वज समाधानी राहतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील. पूर्वज प्रसन्न असल्यास कुटुंबात अडचणी येत नाहीत, उलट भरभराट होते. पैशाची कमतरता आणि दुःख दूर करण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. स्टीलच्या भांड्यात शुद्ध पाणी आणि 2 चमचे कच्चे दूध मिसळून पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा आणि ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. असे केल्याने घरात धन टिकते आणि पूर्वज प्रसन्न होतात. तसेच पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. भगवंत विष्णूसाठी लाल मातीचा दिवा अर्पण करा. झाडाला हात लावून मनोकामना मांडा आणि मुळाशी साखर किंवा गूळ ठेवा. यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद लाभेल, घरातील भांडण संपतील आणि आर्थिक स्थिती सुधारेल. आणखी एक उपाय म्हणजे शनिवारी तांदळाचा उपयोग करणे. अर्धी वाटी अखंड तांदूळ घ्या. चिमूटभर काळे तीळ आणि भाताचे धान्य मिसळा. हे मिश्रण एका वाटीत ठेवा आणि रात्री सर्वजण झोपल्यानंतर घराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून महादेवाच्या मंदिरात जा. तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात चिमूटभर काळे तीळ आणि तांदळाचे धान्य टाका. हे मिश्रण शिवलिंगावर अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्य हा जप करा. अर्पण केल्यानंतर 2 दाणे तांदूळ, 2 दाणे तीळ आणि 2 दाणे भात वेगळे काढा. लाल कपड्यात बांधा आणि तिजोरीत किंवा ऑफिसमध्ये ठेवा. यामुळे महालक्ष्मीची कृपा राहील आणि पैशाची कधीच कमतरता भासणार नाही. हा उपाय केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील सर्व समस्या दूर होतात. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका. धन्यवाद.